बाबासाहेब के देश में मनुस्मृती नहीं चलेगी या आग्नेय घोषणांनी वातावरण दणाणून सोडत आज भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विधिवत अभिवादन करण्यात आले। जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी संविधानावरील अढळ निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माजी आमदार आडम मास्टर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत। एवढेच नव्हे तर महाडच्या चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह आणि त्यावेळी बाबासाहेबांनी मांडलेले मनस्वी विधान यालाही शतकाचे वर्ष पूर्ण झाले आहे। आंबेडकर नावाची ज्वाला आजही तितकीच जिवंत आहे, ती इतिहासात दिसते, वर्तमानात धगधगते, असे ते गरजून म्हणाले। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे महात्मा फुले यांची 200वी जयंती सुरू झालेली आहे। महाडला सत्याग्रहून 100 वर्ष होत आहे। मनुस्मृतीला सुद्धा 100 वर्ष होत आहे आणि आज बाबासाहेबांची जयंती आहे। कधी नव्हे इतकं भारताची घटना धोक्यामध्ये आलेली आहे। भारतीय जनता पक्ष आणि RSS या घटनेचा आधार घेऊन त्यांनी छुप्या पद्धतीनं मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न चालू आहे। देशामध्ये 80% हिंदू असताना हिंदू खतरे में आहे अशी घरोघर घोषणा यांच्या चालू आहे। म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याला, या देशाच्या लोकशाहीला मोठा धोका आहे। म्हणून आम्ही आमचे कार्यकर्ते बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली घटना आम्ही रक्त सांडू, परंतु त्या घटनेला धक्का लागू देणार नाही याकरता मोटरसायकलीवरून 200 मोटरसायकलीवर ऑफिसपासून आलो आणि सिद्धेश्वर मंदिरापासून चालू त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता आलेला आहे। बाबासाहेब याचा विचारच या देशाला तरणार आहे, ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार। जयंतीच्या या पावनदिनी भाकपाच्या उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संविधान रक्षणाचा संकल्प नव्याने दृढ केला।